डॉक्टर मंजिरी कारेकर. आज आपण इंट्रोडक्शन टू पॉलिटिकल थिअरी ह्या BPSC कोर्स मधला 131 कोर्स कोड मधले दुसऱ्या ब्लॉक वरती चर्चा करणार आहोत. यामध्ये आपल्याला स्वातंत्र्य, समता, न्याय, हक्क अशा विविध संकल्पनांचा अभ्यास करायचा आहे. प्रत्यक्ष बघितलं तर स्वातंत्र्य, समता, न्याय, हक्क ह्या सगळ्या संकल्पना एकमेकांशी संबंधित अशा आहेत. म्हणजे ह्या एकमेकांपासून वेगळ्या अभ्यासता येणार नाहीत आणि म्हणून या सर्व संकल्पनांचा समावेश आपण एका गटामध्ये केलेला आहे. तर त्यातली आपण एक एक संकल्पना आज बघूयात. तर त्यातली पहिली संकल्पना आहे ती म्हणजे स्वातंत्र्य, म्हणजे लिबर्टी. लिबर्टी, फ्रीडम याचा उल्लेख स्वातंत्र्य असा मराठीमध्ये केला जातो. तर स्वातंत्र्य म्हणजे काय हे आधी आपण समजून घेऊयात. सामान्यपणे काय होतं की स्वातंत्र्य म्हणजे स्वतंत्र वागण्याची परवानगी, बंधनांचा अभाव, बाह्य नियंत्रणांचा अभाव असं मानलं जातं. तर कोणतेही बंधनं नसलेलं स्वातंत्र्य उपभोगणं किंवा कोणतीही नियंत्रणं नसलेली स्वातंत्र्य उपभोगणं म्हणजे खरं स्वातंत्र्य आहे का? तर नाही. स्वातंत्र्य ही संकल्पना मुळातच साक्षेपी आहे. बंधनांचा अभाव म्हणजे ऍब्सेन्स ऑफ रिस्ट्रेंट किंवा कन्स्ट्रेंट हा त्याचा नकारात्मक अर्थ आहे. कशाचा तरी अभाव हा नकारात्मक अर्थ आहे. तर त्याचा सकारात्मक अर्थ सुद्धा आहे. याचे दोन अर्थ लावता येतात स्वातंत्र्याचे. एक म्हणजे कायदा हा स्वातंत्र्याच्या मार्गातील मोठा अडथळा आहे. आणि निवडीचे स्वातंत्र्य म्हणजे असं होतं की आपण कायदे करून कधी कधी स्वातंत्र्यावरती कळत नकळत बंधनं घालत असतो आणि म्हणून कायदा हा स्वातंत्र्याच्या मार्गातील अडथळा असं मानलं जातं. आता याचं एक साधं उदाहरण जर आपण घेतलं की एक साधं उदाहरण म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे एक साधं उदाहरण आपण घेऊयात. त्याच्यामध्ये असं बघूयात की अभिव्यक्ती म्हणजे तुमचे विचार तुम्हाला व्यक्त करण्याचा अधिकार आहे, पण त्याच्यामध्ये मग कुणाची निंदा असता कामा नये, राष्ट्रीय हितामध्ये अडथळा होईल असं बोलता कामा नये, राष्ट्राची काही गुपित तुमच्या बोलण्यातून व्यक्त होता कामा नये. अशा अनेक प्रकारचे त्याच्यामध्ये बंधनं असतात आणि मग नकळत या स्वातंत्र्यावरती बंधनं घातल्यामुळं तुम्ही एका मर्यादित चौकटीमध्ये ते स्वातंत्र्य उपभोगू शकता. तुम्ही विचार मांडू शकता, फक्त त्याच्यावरती खालील बंधनं असतात. राष्ट्रहित जपले पाहिजे, देशाची सिक्रेट्स गुपित फुटली नाही पाहिजे, शत्रू पक्षाला महत्वाची माहिती नाही मिळाली पाहिजे, अशा टाईपचं. म्हणजे स्वातंत्र्याच्या मार्गातला कायदा हा असा अडथळा आहे. आणि अजून एक आहे निवडीचं स्वातंत्र्य म्हणजे फ्रीडम ऑफ चॉईस. तुम्हाला निवड स्वातंत्र्य म्हणजे तुम्हाला कुठल्या पद्धतीने जगायचंय याच्यासाठी किंवा काय काय करायचं आहे याचं तुम्हाला निवड आहे. तर हा झाला नकारात्मक अर्थ पण आहे आणि सकारात्मक अर्थ पण आहे की तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी स्वातंत्र्य उपभोगता आलं पाहिजे. कारण जर व्यक्तीला स्वातंत्र्यच दिले नाही तर त्याला त्याचा विकास करता येणार नाही. आणि विकास करायचा असेल तर तिच्या आवडी निवडी, भावना सगळ्या जोपासलं पाहिजेत, कला जोपासल्या पाहिजेत आणि म्हणून स्वातंत्र्य त्याला उपभोगता आलं पाहिजे. म्हणजे स्वातंत्र्य ही संकल्पना ही साक्षेपी आहे. एका व्यक्तीचं स्वातंत्र्य भोगताना ते दुसऱ्या व्यक्तीच्या कुठेतरी आडवं येता कामा नये असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून स्वातंत्र्य ही संकल्पना जी आहे ही थोडीशी आपल्याला गंभीरपणे विचारात घ्यावी लागते. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाहीये, मनमानी वागणे नाहीये. तर तुम्ही एका सभ्यतेच्या चौकटीमध्ये स्वातंत्र्य उपभोगावं लागतं.
असा त्याचा अर्थ आहे. मग आता तुम्ही आपल्याला असं वाटेल की स्वातंत्र्यावरती पूर्वी कधी काही विचार झालेत का? तर हो, झालेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे.एस. मिल याचं एक एक प्रसिद्ध पुस्तक आहे, ऑन लिबर्टी, म्हणजे स्वातंत्र्यावर, असं त्याचं ग्रंथाचं नाव आहे. या ग्रंथामध्ये मिल हा स्वातंत्र्याविषयीचे त्याचे विचार व्यक्त करतो. यात मिल स्वतः संबंधी कृती व इतरांसंबंधी कृती असा फरक करतो. म्हणजे स्वतः संबंधी कृती म्हणजे ज्याच्यामुळे फक्त त्या व्यक्तीच्या संबंधातच आहेत आणि त्याचा परिणाम त्या व्यक्तीवरच होणार आहे, अशा कृतींचा समावेश तो स्वतः संबंधी कृतींमध्ये करतो. आणि इतरांसंबंधी कृती म्हणजे व्यक्ती जेव्हा स्वातंत्र्य उपभोगते त्यावेळेला त्याचा इतरांच्या वरती काहीतरी परिणाम होणार असतो आणि म्हणून तो ते स्वातंत्र्य उपभोगत असतो. म्हणजे काही वेळा आपल्या वागण्याचा परिणाम दुसऱ्यांवरती होत असतो. म्हणजे असं दोन प्रकारच्या कृतींचा तो त्याच्यामध्ये विचार करतो. जे.एस. मिलचं स्वातंत्र्यावरती हा ग्रंथ खूपच प्रसिद्ध आहे आणि स्वातंत्र्य ह्या एका संकल्पने त्यांनी एक प्रचंड उहापोह त्याच्यामध्ये केलेला आहे आणि खूप सविस्तर असा त्याच्यामध्ये चर्चा केलेली आहे. आणि एखाद्याने स्वातंत्र्य उपभोगताना दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावरती घाला येता कामा नये असा त्याचा अर्थ आहे. मिल हा स्वातंत्र्य प्रेमी असा शास्त्रज्ञ आपल्याला आढळतो. यानंतर 1958 मध्ये इसा बर्लिन याने सुद्धा स्वातंत्र्याविषयीच्या 2 संकल्पना हे पुस्तक त्याचं प्रसिद्ध झालं. ह्या बर्लिनने सुद्धा स्वातंत्र्य या संकल्पनेचा खूपच विचार केलेला आहे. त्यात त्यांनी स्वातंत्र्याचा सकारात्मक नकारात्मक दोन्ही अर्थ सांगितलेले आहेत बर्लिनने सुद्धा. म्हणजे स्वातंत्र्य या संकल्पनेवरती अनेक लेखकांनी अनेक विचारवंतांनी त्यांचे मत व्यक्त केलेली आपल्याला आढळतं. मग याच्या पुढचं असं वाटतं की फक्त यांनीच केलंय का स्वातंत्र्यावरती विचार? नाही, मार्क्सनी सुद्धा स्वातंत्र्याच्या विषयीची संकल्पना स्पष्ट केलेली आहे. आता आपल्याला असं वाटणार की मार्क्स हा तर साम्यवादी विचारवंत होता, मग यांनी स्वातंत्र्याविषयीची संकल्पना कशी काय व्यक्त केली? कारण साम्यवादामध्ये स्वातंत्र्यापेक्षा समतेला जास्त महत्व आहे. मग तो स्वातंत्र्याविषयी काय म्हणतो हे जरा याच्याविषयी कुतूहल वाटतं. ही संकल्पना साम्यवादाचा जाहीरनामा असं जे त्यांनी प्रसिद्ध केला त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. म्हणजे कम्युनिस्ट मॅनिफेस्टो असा मार्क्स आणि एंगल्सचा एक जाहीरनामा प्रसिद्ध आहे. त्याच्यात त्यांनी सांगितलं, त्यांचं काय म्हणणं आहे की व्यक्तीला तिचं स्वातंत्र्य हे साधारणपणे साम्यवादी जी अवस्था आहे त्याच्यामध्ये उपभोगता येईल. याचं कारण तो असं देतो की मार्क्स हा पूर्णपणे भांडवलशाहीच्या विरोधात होता आणि त्याचं एक म्हणणं असं आहे की भांडवलशाहीमध्ये ही जी संकल्पना आहे की प्रत्येकाला स्वातंत्र्य, प्रत्येकाला विकास करण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला त्याला हवे त्या गोष्टी करता येतात वगैरे वगैरे, हे सगळं आदर्श चित्र आहे. पण प्रत्यक्षात त्याचं म्हणणं असं आहे की भांडवलशाहीमध्ये टोकाची विषमता आढळू शकते आणि ज्या वेळेला कामगार लोक एखादी वस्तू प्रोडक्शन निर्माण करतात त्यावेळेला त्याच्यामध्ये ही पहिली भावना असते की ही वस्तू आपण आपल्यासाठी करत नाही तर कुणाच्या तरी साठी करतोय आणि याच्यातून मिळणारा प्रॉफिट हा त्या व्यक्तींना मिळणारे, भांडवलदारांना मिळणारे आणि त्यामुळं ती व्यक्ती ते प्रोडक्शन उत्पादन करताना त्याच्यापासून थोडीशी एलिएनेट होऊ शकते, डिटॅच किंवा तटस्थ होऊ शकते, तिच्या भावना त्याच्यामध्ये मिसळल्या जात नाहीत आणि मग ती खऱ्या अर्थाने ती वस्तू निर्मितीचं स्वातंत्र्य उपभोगू शकत नाही. आणि त्याच्यामध्ये एक असं आहे की
ही जी भावना आहे एलिएनेशनची किंवा परात्मभावाची, ही संकल्पना इथं सांगितली पाहिजे की ही वस्तू मी कुणासाठी तरी बनवतोय, त्याच्यामध्ये ही माझ्यासाठी नाहीये. ही जी परात्मभावाची कल्पना आहे, एलिएनेशनची कल्पना आहे, ती त्याच्यात खूप मार्क्सची महत्वाची योगदान आहे. आणि मग त्याचं म्हणणं भांडवलशाही व्यवस्थामध्ये हे कुणासाठी तरी करतोय आणि म्हणून ती व्यक्ती तिथं स्वातंत्र्य उपभोगू शकत नाही. मग ज्या वेळेला भांडवलशाही व्यवस्थेला तडा जाईल, ज्यावेळी कामगार वर्ग एकत्र येतील आणि ज्या वेळेला कामगारांचं राज्य स्थापन होईल आणि त्यावेळेला सगळ्यात पहिली समाजामध्ये ही भावना अशी निर्माण होईल की हे सर्व आपण समाजासाठी करतोय आणि समाजाच्या स्वातंत्र्यामध्ये, समाजाच्या हितामध्ये व्यक्तीचं हित सामावलेलं आहे, व्यक्तीचं स्वातंत्र्य सामावलेलं आहे. याच्यातूनच कुठेतरी स्वातंत्र्य जपलं जाईल आणि म्हणून मार्क्सची स्वातंत्र्याची कल्पना ही थोडी वेगळी आहे. मूळ स्वातंत्र्याच्या कल्पनापासून ती थोडीशी वेगळी जाणवते आपल्याला. ओके, म्हणजे इथं ही मार्क्सची कल्पनेचं वेगळेपणा आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. मग स्वातंत्र्याविषयी इतर काही समकालीन संकल्पना आपल्याला आढळतात. ते समकालीन विचारवंत म्हणजे फ्रीडमन, हायेक यांचे विचार याच्यामध्ये प्रसिद्ध आहेत. त्या प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने स्वातंत्र्याविषयीच्या संकल्पना व्यक्त केलेल्या आहेत. आणि स्वातंत्र्य ही संकल्पना मुळातच कशी आहे की थोडीशी संबंधित आहे आणि ती कुणाच्या तरी संबंधित आहे. त्यामुळे हिच्यावरती अनेक पैलूंनी त्याच्यावरती विचार होऊ शकतो असं आपल्याला दिसतं. म्हणजे स्वातंत्र्य या संकल्पनेवर अनेकांनी विविध प्रकारे फोकस केलेले आहेत. मग स्वातंत्र्य अनेक प्रकारचं असतं. नैसर्गिक स्वातंत्र्य आहे, घटनात्मक स्वातंत्र्य आहे, कायदेशीर स्वातंत्र्य आहे, सामाजिक स्वातंत्र्य आहे, राजकीय स्वातंत्र्य आहे. असे अनेक प्रकारची स्वातंत्र्य आहेत. नैसर्गिक स्वातंत्र्य म्हणजे आपल्याला निसर्गाने स्वातंत्र्य दिलेलं आहे. मॅन इज बॉर्न फ्री ही त्याच्या मागची कल्पना आहे. त्याच्यामध्ये कुणी कुणावरती बॉसिंग करू शकत नाही, कुणी कुणाचं स्वातंत्र्य हिरावून घेऊ शकत नाही, अशी मुख्य कल्पना आहे. घटनात्मक स्वातंत्र्य म्हणजे राज्यघटनेने जी आपल्याला स्वातंत्र्य दिलेली आहेत ती स्वातंत्र्य याच्यामध्ये अपेक्षित आहेत. कायदेशीर स्वातंत्र्य, कायद्याने काही स्वातंत्र्य दिलेली आहेत. सामाजिक स्वातंत्र्य म्हणजे समाजाने आपल्याला काही स्वातंत्र्य दिलेली आहेत. आणि राजकीय स्वातंत्र्य म्हणजे आपल्याला काही राजकीय स्वातंत्र्य असतात, म्हणजे इलेक्शन लढवणे, मतदान करणे, अशा अनेक राजकीय स्वातंत्र्य, राजकीय मत व्यक्त करणे, अशा अनेक प्रकारच्या स्वातंत्र्याचा याच्यामध्ये समावेश होतो. म्हणजे स्वातंत्र्य या एका संकल्पनेला अनेक पैलू आहेत आणि स्वातंत्र्य म्हणजे बंधनांचा अभाव असं अपेक्षित नाहीये. तर एका विशिष्ट चौकटीमध्ये व्यक्तीला व्यक्तीचा विकास करण्यासाठी वाव मिळणे हे त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. तर याच्याशी रिलेटेड अशी पुढची संकल्पना आहे ती म्हणजे समता. वास्तविक समता ही एकदम आपल्याला असं वाटेल की स्वातंत्र्य म्हणजे मुक्त जगणे वगैरे आणि समता म्हणजे सगळ्यांमध्ये समता, समानता असाही शब्द वापरला जातो, म्हणजे इक्वालिटी. तर ही संकल्पना काय आहे ते आधी आपण बघूया. समता किंवा समानता याचा अर्थ असा आहे की निसर्गतः सगळ्या व्यक्ती समान नसतात, हे आधी लक्षात घ्या. निसर्गतः प्रत्येक व्यक्ती उंची, रूप, बुद्धी, रंग, गुण या सगळ्या बाबतीत एकमेकांपासून वेगळे असतात. म्हणजे नैसर्गिक विषमता नष्ट करता येणार नाही. पण मग समता म्हणजे काय? तर नैसर्गिक विषमता नष्ट न करता समाजामध्ये सगळ्यांना समान संधी देणं, समताधिष्ठित समाज असणं म्हणजे समता अशी त्याच्यामध्ये अपेक्षा आहे. म्हणजे याच्यामध्ये नैसर्गिक विषमता गृहीत धरलेली आहे की जी आपल्याला नष्ट करता येणार नाही, पण ती असून सुद्धा बऱ्याच बाबतींमध्ये आपल्याला समता आणता येते.
मग या समतेचे सुद्धा खूप खूप प्रकार आहेत. म्हणजे औपचारिक समता म्हणजे फॉर्मली कायदेशीरदृष्ट्या सगळ्यांना समान डिक्लेअर करणं, कायदेशीरदृष्ट्या सगळ्यांना समान कायदा, कायद्याचं समान संरक्षण, अशा गोष्टी देणे. म्हणजे आपल्या राज्यघटनेत सुद्धा समतेविषयी एक मोठा आर्टिकल आहे, मोठा 14वा कलम समतेविषयी आहे. आणि समतेचा हक्क आहे तो खूप मोठा आहे. तर 14, 15, 16, 17, 18 असे अनेक कलम आहेत. त्याच्यामध्ये समता म्हणजे एक खूप एक्सप्लेन केले 14व्या कलमामध्ये. त्याच्यामध्ये इक्वालिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ बाय लॉ हे असे दोन कन्सेप्ट आहेत. ते आपण इंग्लिश आणि अमेरिकन राज्यघटनेमधून आणलेल्या आहेत. म्हणजे इथं कायद्यापुढे सगळे समान आणि कायद्याचं सगळ्यांना समान संरक्षण ही आपल्याला राज्यघटनेद्वारे दिलेली औपचारिक समता आहे. मग असं लक्षात घ्या की राज्यघटनेद्वारे औपचारिक समता दिलेली आहे, फॉर्मल इक्वालिटी वगैरे आहे, हे सगळं ठीक आहे. मग तरी सुद्धा आपल्याला विषमता दिसते समाजामध्ये. हे का बरं? कारण आपल्या समाजाचा पायाच मुळी विषमतेवर आधारित आहे. लक्षात आलं? कारण आता आपलाच नाही म्हणता येणार. अनेक देशांमध्ये बघा, आपल्याकडे जाती व्यवस्थेच्या आधारे विषमता आहे. फॉरेन कंट्रीज मध्ये रंगभेद आहेत, काळे गोरे वाद आहेत, धार्मिक वाद आहेत. अशा प्रकारे ही थोडीफार विषमता तरी आपल्याला दिसते. ओके, मग आता या सगळ्यातून समता कशी साधायची? तर याच्या आधी आपल्याला संधीची समानता दिली पाहिजे. सगळ्यांना समान संधी दिल्या पाहिजेत. लक्षात येत आहे? संधीची समानता म्हणजे काय की प्रत्येक जण वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वाढत असतो, हे पहिलं लक्षात घ्या. काहींच्या घरामध्ये वातावरण असं असतं की त्याच्यामुळे त्या व्यक्तीचा विकास होईल. काहींच्या घरामध्ये वातावरण खूप नकारात्मक असतं की तिला विकासाच्या संधीच मिळत नाही. हो की नाही? मग समान संधी पुरवणं हे महत्वाची जबाबदारी याच्यामध्ये. आणि म्हणून आपण ही संधीची समानता पुरवण्याचे प्रयत्न राज्यघटनेमध्ये सुद्धा केलेले आहे. आपल्या राज्यघटनेमध्ये सरनाम्यामध्ये इक्वालिटी ऑफ अपॉर्च्युनिटीज असं सरनाम्यामध्ये उल्लेख केलेला आहे. म्हणजे इक्वालिटी कशाची, समता कशाची? तर संधीची, समान संधी पुरवणं हे केलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी मग आपण हे जे आरक्षण वगैरे जे आलेले ना ते संधीच्या समानतेशी संबंधित आहे. म्हणजे आरक्षणाचा हेतू मुळात काय आहे की जो समाज मागासलेला आहे, ज्या जातींमध्ये फारसं विकासाचं संधी नाहीये, त्यांना काही फॅसिलिटीज देऊन त्यांना पुढे घेऊन जाणे, याच्यासाठी त्यांना थोड्या एक्स्ट्रा फॅसिलिटी द्यायला पाहिजे. आणि म्हणून मग ते राज्यघटनेने त्याला शब्द वापरले प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन. म्हणजे काय? संरक्षणात्मक भेद. ते भेदभाव आहे पण त्याचा हेतू काय आहे की संरक्षण करणे किंवा प्रोटेक्टिव्ह आहे, त्याच्यातून फायदा करण्यासाठी भेदभाव आहे. म्हणजे समता, अल्टिमेटली समता मिळवण्यासाठी काही बाबतीत विषमता केली आहे. म्हणून काही लोकांना आपण रिझर्वेशन दिलेत, काही लोकांना कुठल्या कुठल्या फॅसिलिटीज ज्या देतात याच्यासाठी की तो समाज, मागासलेला समाज हा इतरांच्या बरोबरीत यावा कुठेतरी, असा त्याचा हेतू असतो. ओके, म्हणजे संधीची समानता पुरवणं ही त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे. मग सगळ्यांना समान संधी मिळाली पाहिजे. म्हणजे आता एक थोडक्यात असं सांगता येईल, एक आता माझ्याकडे तो एक डायग्राम आहे फेमस समता दाखवणारा, की आत्ता तो डायग्राम मी आणलेला नाहीये, पण मी ते वर्णन करते की संधीच्या समानतेमध्ये फेअरनेस ही कन्सेप्ट थोडीशी ऍड केली पाहिजे. म्हणजे इक्विटी म्हणजे अगदी समान,
आणि फेअरनेस म्हणजे त्याच्यामध्ये तारतम्याने थोडासा फरक करणे, असं थोडंसं इथे अपेक्षित आहे. पण याच्यामध्ये फलनिष्पत्तीची समानता म्हणजे वेलफेअर, त्याचे जे फायदे होतात त्याची समानता पण त्याच्याशी रिलेटेड आहे. म्हणजे बाबा काही गोष्टी केल्या आणि त्याच्यातून काही फायदे झाले, तर ते फायदे समाजातल्या सगळ्या गटांपर्यंत पोहोचले पाहिजेत, सगळ्या गटांमध्ये त्याचे बेनिफिट्स मिळाले पाहिजेत, असं झालं पाहिजे. नाहीतर होतं काय की सगळे काम करतात, खूप कल्याणकारी योजना राज्य आखतं आणि प्रत्यक्षामध्ये जेव्हा त्याचे काही फायदे होतात तर ते विशिष्ट गटापर्यंतच पोहोचतात. लक्षात येत आहे? विशिष्ट गटापर्यंत पोहोचतात आणि काही गटांना ते काहीच त्याच्यातलं मिळत नाही. मग होतं काय की पुन्हा ज्या गोष्टीसाठी आपण एवढ्या कल्याणकारी योजना राबवतोय त्याच्यामधूनही परत काहींना फायदे मिळतात, काहींना मिळत नाही. म्हणजे त्याच्यातून जर परत विषमताच होणार असेल तर उपयोग नाही ना. मग याच्यासाठी फलनिष्पत्ती ती समान पद्धतीने सगळ्यांमध्ये पोचली पाहिजे. म्हणजे त्याला राजकीय भाषेमध्ये आपले नेहमी असं म्हणलं तर विकासाची फळं सर्वांपर्यंत पोचली पाहिजेत, विकास गंगा सगळ्यांकडे पोचली पाहिजे. याचा अर्थ हा की फलनिष्पत्तीची समानता. म्हणजे ही कल्पना किती बहुअंगी आहे ते लक्षात घ्या की समता समजणे एवढं सोपं नाही. आणि समतेची मूलभूत तत्व तरी काय आहेत? मूलभूत तत्व म्हणजे समाजामध्ये समता निर्माण केल्यामुळे सर्व समाजामध्ये कुठेतरी ही भावना निर्माण अशी होते की या समाजात राहिल्यामुळे माझं स्वातंत्र्य अबाधित राहते, मला माझा विकास होतोय, मला माझ्या हव्या त्या गोष्टी मिळतात आणि म्हणून ही समता ही आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये लोक हॅपी राहणं, सुखी राहणं हे महत्वाचं आहे. मग आता याच्या सगळेच काही समतेच्या बाजूने आहेत असं नाहीये. काही लोकांना हे पटत नाही. म्हणजे समतेच्या विरोधात पण मुद्दे आहेत. हे काही लोक समतेच्या विरोधात आहेत. त्यांचं काय म्हणणं आहे की हे कशासाठी असं केलंय, प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन, अमुक तमुक, काहींना ज्यादा फायदे जास्त हे. तर त्याच्यामुळं होतंय काय की म्हणे काही लोक नाराज होतात. म्हणजे काही लोकांना तो अन्याय वाटू शकतो आणि मग म्हणतात नैसर्गिक विषमतेचं काय करणार आहे. आणि काही मुद्दे असे आहेत त्याच्यामध्ये की काही लोकांची कॅपॅसिटी जास्त असते, बुद्धी जास्त असते, कार्याचा उरक जास्त असतो, मग त्यांच्यावरती तो अन्याय नाही का होत. म्हणून काही समतेच्या या तत्वाच्या विरोधात आवाज काढणारे पण आहेत. म्हणजे समता ही घातक आहे, त्यामुळे काही लोकांचा विकास खुंटला जाईल, असं वेगवेगळे त्याच्यामध्ये मुद्दे आहेत. पण मग याचे अनेक पैलू आहेत. विषमतेचे उदारमतवादी स्पष्टीकरण कसं दिलं जातं, तर उदारमतवादी जे आहेत ते स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते, पहिली गोष्ट. मग उदारमतवादी हे विषमतेला जस्टिफाय करतात का? काही प्रमाणात करतात. कारण एक असा व्ह्यू आहे की नैसर्गिक विषमता नष्ट करता येत नाही, ती मेंटेन करून समता कशी साधायची ते साधा. आणि म्हणून उदारमतवादी जे आहेत ते खूप काही समतेच्या समर्थन करतील असं नाही, ते विषमता मान्य करतात. आणि मग म्हणे मग काही लोकांना प्रगती जास्त करायची तर करू देत, असा तो सूर दिसतो त्याच्यामध्ये. मग समता आणि स्त्रीवाद यांचं काही रिलेशन आहे का? हो आहे. आता स्त्रीवाद म्हणजे काय हे आधी आपल्याला माहित पाहिजे. स्त्रीवाद म्हणजे हा फेमिनिझम थोडक्यामध्ये. तर स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये बरोबरी असायला पाहिजे, समता असायला पाहिजे, अशा दृष्टीने हे आहे. आणि मग कारण आतापर्यंत स्त्रियांना हे दुय्यमच दर्जा देऊन पुरुषप्रधान संस्कृती आपल्याला सगळीकडे दिसतीये. आणि म्हणून समता हे स्त्रीवादाला एक पूरक अशी गोष्ट आहे किंवा समता स्त्रीवाद हे एकमेकाला पूरक अशा गोष्टी आहेत. आणि म्हणून समताधिष्ठित समाजामध्ये उलट
स्त्रियांचं स्वातंत्र्य अजून मेंटेन केलं जाईल असं आपल्याला कळायला पाहिजे. समता आणि स्वातंत्र्य याच्यामध्ये काय संबंध आहे? तर समता आणि स्वातंत्र्य हे एकमेकांशी संबंधित गोष्टी आहेत. समता सांभाळूनही स्वातंत्र्य राखता येईल किंवा स्वातंत्र्य सांभाळूनही समता राखता येईल. म्हणून स्वातंत्र्य आणि समता हे एकमेकाला विरोधी अशा गोष्टी नाहीत. हे आधी लक्षात घेतलं पाहिजे की या परस्पर पूरक अशा गोष्टी आहेत, या परस्पर पूरक अशा संकल्पना आहेत. आणि एक असं आहे की आता हल्ली तर काय आहे की स्त्री स्वातंत्र्याचं तर फारच चाललेलं आहे, युवा स्वातंत्र्य, अमक स्वातंत्र्य. तर स्वातंत्र्य दृष्टीत जे समाज रचना आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर समता असेल तर ते भोगता येईल. विषमता असलेल्या ह्याच्यात स्वातंत्र्य नाही भोगता येईल. तसं म्हणलं तरी या दोन्ही परस्पर पूरक अशा संकल्पना आहेत. तर आतापर्यंत आपण काय बघितलं, समता आणि स्वातंत्र्य अशा दोन भिन्न संकल्पना, त्याचे अर्थ बघितले आणि त्यांचा एकमेकांशी काय संबंध आहे ते बघितलं. आणि मग याच्याकडून आपण आता हळूहळू कुठे जाणार आहोत, नवीन संकल्पनेकडे जाणार आहोत, ती म्हणजे न्याय, जस्टिस. तर ही संकल्पना थोडी अवघड आहे, कारण ही थोडीशी कायदेशीर आहे, थोडी किचकट अशी संकल्पना आहे. कारण आपल्याला असं न्याय किंवा अशा पद्धतीने विचार करायची तेवढी सवय नसते. तर न्याय म्हणजे काय हे आधी सांगा. प्रत्येकाला न्याय हा वेगळा वाटत असतो. न्यायाचं इंटरप्रिटेशन, अर्थ प्रत्येक जण वेगळा काढत असतो. म्हणून न्याय ही संकल्पना समजून घेणं हे खूप अवघड आहे आणि ती गुंतागुंतीची संकल्पना आहे. कारण कसं आहे की एकाला जे न्याय वाटतो ना तो दुसऱ्याला न्याय वाटत नाही. त्यामुळं सुद्धा असं आहे की ती सापेक्ष कल्पना आहे. लक्षात घ्या. म्हणजे आता तुम्ही बघा, ती महाभारतातले वगैरे काही दाखले बघितले, रामायणातले दाखले बघितले, त्याच्यामध्ये सुद्धा न्याय या कल्पनेविषयी खूप चर्चा केलेली दिसते, उहापोह केलेली दिसतो आपल्याला, डिस्कशन, की प्रत्येकाला न्याय वेगळा वाटतो. एकाला न्याय हा एकाचा न्याय दुसऱ्याला अन्याय पण वाटू शकतो. आणि म्हणून न्यायविषयक निर्णय घेणं तसं खूप अवघड असतं. कारण संतुलित निर्णय घेणं, दोन्हीकडचं संतुलन साधणं हे खरंच अवघड असतं. ओके. मग आता असं म्हणायला लागेल, न्याय आणि कायद्याचा काय संबंध आहे ना. कारण न्याय देण्यासाठी आधी कायदे करावे लागतात, कायदे सेटल करावे लागतात आणि त्या कायद्याचा अर्थ लावून इंटरप्रिट करून न्याय द्यायला लागतो. आणि म्हणून एक बघा तुम्ही की अगदी पूर्वीचं जर थोडेसे रेफरन्सेस बघितले तर आपल्याकडे ज्यावेळी कॉन्स्टिट्यूशन येणं किंवा याच्याही आधीची गोष्ट म्हणजे पेशवाई किंवा त्याच्या आधी खूप पूर्वीपासून गेलं ना, तर एकच गुन्हा जर वेगवेगळ्या जातीतल्या लोकांकडून घडला तर त्यांना शिक्षा वेगवेगळ्या असायच्या. तर त्यावेळेला तोच न्याय बरोबर होता. आता तसं नाही ना. आता आपण असं स्वीकारलंय की एकच गुन्हा जर वेगवेगळ्या व्यक्तींकडून घडला तर शिक्षा पण एकच पाहिजे. कायद्याचं समान संरक्षण स्वीकारले. पण पूर्वी तसं नव्हतं. वरच्या जातीतल्या व्यक्तीने तोच गुन्हा केला तर त्याला शिक्षा थोडीशी कमी, त्याच्यापेक्षा खालच्या जातीतल्या व्यक्तीने केला तर शिक्षा वाढत 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 जायची. म्हणजे कायदे सुद्धा त्यावेळेला फ्लेक्झिबल होते आणि कायदे व्यक्तिगतरित्या वाकवता येत होते. तर तसं असता कामा नये. कारण योग्य पद्धतीने न्याय द्यायचा असेल तर कायदा हा सर्वांना समान असा ऍप्लिकेबल करायला पाहिजे. आणि तरच न्याय ही कन्सेप्ट आहे. न्याय हा मुळातच कसा आहे माहितीये का, की ही साक्षेपी तर आहेच, पण अनेक विचारवंतांनी न्यायाच्या व्याख्या वेगवेगळ्या पद्धतीने केल्या. न्याय म्हणजे काय
हे सांगणं खरंच खूप अवघड आहे. कारण असं होता कामा नये ना, की बाबा एखाद्या इनोसंट निष्पाप व्यक्तीला ते कुठेतरी अन्यायकारी वाटलं पाहिजे. असं होता कामा नये. किंवा एखाद्या गुन्हेगाराला कुठलीही शिक्षा न होता तो मोकाट सुटलाय, तर मग समाजामध्ये काय होईल? भीतीचं वातावरण निर्माण होईल. इथं कुठं वचकच नाहीये न्याय व्यवस्थेचा. असंही होता कामा नये. तेव्हा न्याय न्याय करणे, निर्णय घेणे ही सगळी अवघड गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, असं लक्षात घेऊया. मग न्याय आणि भेदभाव, डिस्क्रिमिनेशन याच्यात काय संबंध आहे? तर नक्कीच संबंध आहे याच्यामध्ये, की न्याय आणि भेदभाव म्हणजे डिस्क्रिमिनेशन जे असतं ते एक असं लक्षात घ्या, की भेदभावावर आधारित न्याय असू शकत नाही. न्याय असण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला अ, समताधिष्ठित समाज असावा लागतो. समताधिष्ठित वातावरण असायला लागतं. जिथं डिस्क्रिमिनेशन आहे, भेदभाव आहे, तिथे न्याय करणं खरंच खूप अवघड आहे. लक्षात घ्या. म्हणजे न्याय ही कन्सेप्ट ही थोडीशी उच्चस्तरीय आहे आणि थोडी समजून घ्यायला अवघड आहे. मग आता वितरण विषयक न्याय म्हणजे काय ते थोडंसं आपण बघूया. वितरण विषयक न्याय म्हणजे जे जे प्रोड्युस्ड आहे, प्रोडक्शन आहे, तर त्याची ते सर्व समाजात सर्व गटांमध्ये समान पद्धतीने वाटलं गेलं पाहिजे. ओके, म्हणजे त्याला म्हणतात वितरण विषयक न्याय म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस असं झालं. म्हणजे हा नकळत कुठे जातो? आर्थिक न्यायाकडे जातो. आर्थिक न्याय म्हणजे सगळ्यांना आर्थिक विकासाच्या समाज संधी मिळाल्या पाहिजेत. नाहीतर मग समाजातला एखादा गट हा आर्थिकदृष्ट्या मागासलेला राहील आणि एखादा पुढारलेला, आणि मग तो पुढारलेला गट हा अविकसित गटाचं परत शोषण करत राहील, असं कुठेही अपेक्षित नाहीये. म्हणजे वितरण विषयक न्यायातून आपला प्रवास हा आर्थिक न्यायापर्यंत जातो आणि त्यांचा जवळचा संबंध आहे असं म्हणावं लागतं. कारण शेवटी असं आहे की सामाजिक विकास काय, राजकीय विकास काय, सामाजिक न्याय, राजकीय न्याय, ह्या सगळ्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आर्थिक न्याय असायला लागतो. आर्थिक न्याय असेल तरच वरचा डोलारा उभा राहतो. ज्या समाजामध्ये आर्थिक न्यायच नाहीये, ज्या समाजामध्ये आर्थिक विकासाच्या संधी सगळ्यांसाठी उपलब्ध नाहीयेत, त्या समाजाला काय करायला पाहिजे? सगळ्यात पहिल्यांदा इकॉनॉमिक जस्टिस हा सेटल केला पाहिजे, आर्थिक न्याय डिफाईन केला पाहिजे, आणि मग कुठंतरी वितरण विषयक न्याय आपल्याला मिळवता येईल. बऱ्याचदा असं दिसतं की वितरण विषयक न्याय म्हणजे जे काही प्रोड्युस्ड आहे, प्रोडक्शन आहे, व्हॉट एव्हर इट मे बी, ते सगळं एका विशिष्ट वर्गाकडे एकवटलेलं दिसतं. आणि मग जो खालचा वर्ग आहे त्यांना बऱ्याचदा असं कळतं की वस्तूंचा साठा संपलाय, वस्तूंची साठेबाजी होते, ब्लॅक मार्केटिंग होतं. हे असं तर आणीबाणीच्या काळात तर खूपच झालेलं आहे. मग तिथं संपूर्णपणे एक समाज हा शोषित झाला, पिडला गेला, पिचला गेला. आणि मग वितरण विषयक न्याय कुठे तिथे? जीवनावश्यक वस्तूंसाठी जर रांगा लावायची वेळ आली तर त्याचा अर्थ वितरण विषयक न्याय नाहीये. आणि म्हणून सगळ्यात आधी आपली आर्थिक न्याय आणि वितरण विषयक न्याय साध्य केला पाहिजे, तरच कुठेतरी समाजामध्ये समता प्रस्थापित व्हायला मदत होईल. यानंतर येतो तो सामाजिक न्याय येतो. तर सामाजिक न्याय म्हणजे काय? की सर्व समाजामध्ये सामाजिक न्याय म्हणजे सर्व कायदा किंवा विकास किंवा लाभ हे सगळ्यांना समान पद्धतीने पोहोचले पाहिजेत. आणि मग याच्यामध्ये कधी कधी काय होतं की सामाजिक हितसंबंधांचे प्रभुत्व दिसतं. म्हणजे याच्यात सुद्धा काय होतं की व्हेस्टेड इंटरेस्ट, समाजामध्ये काही लोकांमध्येच इंटरेस्ट, हितसंबंध सांभाळले जातात आणि मग त्यांचे हितसंबंध राखले जातात असं आपल्याला दिसतं. ओके, आणि मग त्या दृष्टीने तो सामाजिक न्याय हा
जरासा लवचिक होऊ शकतो आणि मग विशिष्ट गटाचे हितसंबंध राखल्यामुळं दुसऱ्या गटांवरती अन्याय होऊ शकतो, तर त्या गटाचे हितसंबंध राखले जात नाही. ओके, म्हणजे सामाजिक न्यायामध्ये सामाजिक हितसंबंधांचे प्रभुत्व कुठंतरी डोकवत असतं, हे पण आपल्याला मान्य केलं पाहिजे. मग न्यायावरती सामाजिक सुधारणा, सामाजिक बदल याचे काही परिणाम होतात का? तर होतात. कारण जशा जशा सामाजिक सुधारणा होत असतील, ओके, तस आपल्याला असं दिसतं की कुठेतरी न्यायाची संकल्पना पण बदलते. सामाजिक बदल होतात, त्याच्याबरोबरही न्यायाची संकल्पना बदलते. म्हणजे सामाजिक बदल आणि सामाजिक सुधारणा या न्याय किंवा या संकल्पनेवरती परिणाम करणाऱ्या गोष्टी आपल्याला आढळतात. म्हणजे सामाजिक बदल हे पण महत्वाचे आहेत. आता त्याच्यात सतीचे विषयीचे कायदे आले, हो की नाही? सतीचा कायदा केला, सती बंदी केली, अजून अनेक प्रकारचे कायदे केले, स्त्री शिक्षणाविषयीचे कायदे केले, अनेक प्रकारचे. परवा मग युनिफॉर्म सिव्हिल कोड विषयी पण खूप चर्चा झाल्या. स्त्री आता मध्यंतरी महिला आरक्षण विषयी एक आपली स्टेप पुढे गेली, एक पाऊल उचललंय आपण पुढे. ते एक बघा, याचे सुद्धा परिणाम कुठेतरी न्याय या कन्सेप्टवरती होतात. जर महिला आरक्षण किंवा हे स्ट्रॉंगली होत असेल तर आपोआपच याचे परिणाम न्याय व्यवस्थेवर झालेले आपल्याला दिसतात. सामाजिक न्यायावरती टीका काय होते? सामाजिक न्यायावरती टीका होते कारण विशिष्ट वर्गाचे हितसंबंधी गट, हितसंबंधांचे प्रभुत्व राखले जाते आणि मग टीका अशी की त्याच्यात काही गटांना काही लाभ मिळत नाहीत असं होऊ शकतं. आणि म्हणून सामाजिक न्याय ही कन्सेप्ट सुद्धा तशी लवचिक आहे आणि थोडी लवचिकता तर आहे आणि थोडीशी सापेक्ष आहे. म्हणजे सामाजिक न्यायामध्ये सुद्धा एखाद्या गटाला असं वाटतं की दुसऱ्या गटामुळे आपल्यावरती अन्याय होतोय असं दिसतं. अजून एक न्यायाविषयी कल्पना आहे म्हणजे प्रोसिजरल जस्टिस, म्हणजे प्रक्रियेविषयी न्याय. आता ही जरा अवघड आहे कन्सेप्ट, प्रक्रियेविषयी न्याय. प्रोसिजरल जस्टिस म्हणजे प्रक्रिया कशी करावी याच्याविषयी न्यायविषयक विचार आहेत. म्हणजे काही प्रक्रिया कराव्या लागतात समाजामध्ये आणि मग त्याच्याविषयीची न्यायविषयक कन्सेप्ट आहे. जॉन रॉल हा एक थोडा न्यायविषयक सिद्धांत मांडणारा प्रसिद्ध लेखक आपल्याला दिसतो. जॉन रॉलनी कुठेतरी समतोल न्याय असावा अशा काही संकल्पना मांडलेल्या आहेत आणि जॉन रॉलने इतक्या अनेक गोष्टी मांडल्यात त्याच्यामध्ये की कसा असायला पाहिजे न्याय. आणि जॉन रॉल हा त्याचा प्रवर्तक आहे न्याय या संकल्पनेचे. आणि म्हणून जॉन रॉलचा अभ्यास किंवा जॉन रॉलचे विचार समजावून घेतल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. आणि जॉन रॉलचा न्यायविषयक विचार जो आहे तो खूप व्यवस्थितपणे आपल्याला बघावा लागतो आणि त्याचा तो व्हॉट यू कॅन से पायोनियर म्हणजे प्रवर्तक, आद्य प्रवर्तक असं म्हणता येईल जॉन रॉलला. आणि त्यांनी सगळ्यात आधी ठोस अशी न्यायविषयक संकल्पना मांडलेली आहे. त्याच्या आधी प्लेटोनी मांडली, अरिस्टॉटलनी मांडली, हॉब्स, लॉक, रूसो सगळ्यांनी मांडलेली आहे त्याच्या आधी ही कल्पना. पण जॉन रॉलनी त्याचा एक विशिष्ट असा सिद्धांत मांडला आणि ती त्याचं फार मोठं योगदान आहे असं म्हणता येईल. आणि अजून एक जो आहे याच्यामध्ये एक छोटासा भाग की न्याय ही एक समन्वयाची संकल्पना आहे. म्हणजे काय बरं? शेवटी न्याय ही एक समन्वय म्हणजे सुसूत्रता आणणे, थोडस साहचर्य निर्माण करणे अशी संकल्पना आहे. कुठल्या तरी टोकाला जाऊन असा समन्वय होत नसतो. ओके, म्हणजे
असं असतं की पूर्णपणे निर्णय घेताना किंवा न्याय करताना तो समतोल राखताना कुठेतरी आपल्याला थोडस कमी जास्त होऊन शकतं आणि एखाद्या व्यक्तीला असं वाटतंच की मला पूर्ण न्याय मिळालेला नाहीये, काहीतरी कमी पडलेलं आहे. तर ही एक समन्वयाची संकल्पना आहे असं म्हणायला लागतं. आणि न्याय ही कोऑर्डिनेट करू शकते किंवा एकंदरीतच न्याय ही अवघड कन्सेप्ट आहे असं म्हणायला लागेल. आणि पॉलिटिकल थिअरी या पेपरमध्ये ह्या संकल्पना समजून घेणे हे अतिशय महत्वाचे आहे. याच्या पुढची जी कन्सेप्ट आहे याच्याशी रिलेटेड, ती म्हणजे राईट्स, हक्कांचा अर्थ आणि स्वरूप. हक्क हक्क ही कल्पना आहे. हक्कांचा अर्थ आणि स्वरूप आपल्याला बघितले पाहिजे. पहिली गोष्ट, हक्कांचा अर्थ काय बाबा, की काही गोष्टी या आपल्याला मिळालाच पाहिजेत. हक्क हा माझा हक्क आहे, तो माझा हक्क आहे. तो हक्क म्हणजे तुम्हाला तुमचं विकास करण्यासाठी मिळून जी संधी दिली जाते त्याला हक्क असं म्हणता येईल. मग हक्कांचं कसं आहे की हक्कांचे वेगवेगळे प्रकारचे हक्क असतात. वेगवेगळ्या प्रकारचे हक्क म्हणजे कसं, की हक्क आहे साधारणपणे एक लक्षात असं घ्या की तुम्ही समाजात असलात तरच हक्क उपभोगता येतात किंवा हक्क बजावता येतात. समजा समाजा व्यतिरिक्त एखादी व्यक्ती एकटीच राहत असेल तर एकटी दुकटी व्यक्ती हक्क बजावू शकत नाही. कारण हक्क हे कुणाच्या तरी संदर्भात असतात, समाजाच्या संदर्भात असतात, दुसऱ्या व्यक्तींच्या संदर्भात असतात आणि आपण सोडून इतर सगळ्या व्यक्तींचा मिळूनच समाज होतो. आणि म्हणून हक्क हा कॉन्टेक्स्चुअल आहे, समाजाच्या संदर्भात असतात. आणि म्हणून हक्क समजून घेताना तुम्ही समाजाचं भान राखूनच हक्क बजावू शकता. मग विविध प्रकारचे हक्क आहेत, खूप प्रकारचे हक्क आहेत आपल्याला. एक तर म्हणजे कसं आहे की सिद्धांत आहेत त्याचे वेगवेगळे, कसे हक्क निर्माण झाले. अगदी असं म्हणता येईल की हॉब्स, लॉक, रुसो सगळ्यांनी वेगवेगळे याच्याबद्दल सिद्धांत मांडलेले आहेत. हक्कांचे सिद्धांत, कसे हक्क निर्माण झाले, काय झाले, निसर्ग अवस्था कशी होती, हळूहळू समाज कसा झाला, असं त्याच्यातून हक्क कसे निर्माण झाले, असं सगळं सुरू झालं. मग एक सांगते की हक्कांचे सिद्धांत वेगवेगळे आहेत आणि त्या सगळ्याचा अर्थ एक थोडक्यात असा आहे की हे हक्क उपभोगल्यामुळे व्यक्तीला व्यक्तीचा विकास करता येतो. नैसर्गिक हक्क सिद्धांत कसा आहे, म्हणजे निसर्गानेच तुम्हाला काही हक्क दिलेले आहेत, नॅचरल राईट्स, की जे कोणी काढून घेऊ शकत नाहीत. आता नैसर्गिक हक्क कसे काढून घेता येतील, नाही काढून घेता येतात. कारण नैसर्गिक हक्क म्हणजे राईट टू लाईफ, लिबर्टी अँड प्रॉपर्टी असं मूळ कल्पना आहे, ती आधी समजून घ्या. म्हणजे स्वातंत्र्याचा हक्क, राईट टू लाईफ, स्वातंत्र्याचा हक्क, जीविताचा हक्क आणि संपत्तीचा हक्क, हे तीन हक्क नैसर्गिक आहेत आणि हे काढून घेता येणार नाही. हे हा मूळ कल्पना. ओके, मूळ कल्पना अमेरिकन राज्यघटनेने अशीच्या अशी स्वीकारली आहे. तीन नैसर्गिक हक्क, जीविताचा, स्वातंत्र्याचा आणि संपत्तीचा. अगदी पूर्वीच्या ज्यांनी थेअरीज मांडल्या, वेगवेगळे सिद्धांत मांडले, त्यांनी पण हे तीन हक्क स्वीकारलेले आहेत. म्हणजेच कुणाचं तरी लाईफ, जीवित, हे असं सहजासहजी हिसकावून घेता येणार नाही. कुणाचं तरी स्वातंत्र्य हिसकावून घेता येणार नाही. आणि प्रॉपर्टी म्हणजे संपत्ती, याला अपवाद भारत आहे की भारतामध्ये प्रॉपर्टी हा कायदेशीर हक्क केलेला आहे. तो मूलभूत हक्क सुद्धा ठेवलेला नाही, पण आधी तो मूलभूत हक्क होता. म्हणजे अशा प्रकारे नैसर्गिक हक्क ही संकल्पना ही आपल्याला परदेशी राज्यघटनांमध्ये खूप आढळते. फ्रान्स, अमेरिका, इंग्लंड इकडं हे नैसर्गिक हक्क आपल्याला खूप आढळतात. आणि असं आहे, मग याच्याशी रिलेटेड काय, नैसर्गिक हक्क तर काढून घेता येत नाहीत आणि ते निसर्गाने दिलेत, निसर्गदत्त आहेत ते. कायदेशीर हक्क म्हणजे
जे हक्क तुम्हाला कायद्याने दिलेले आहेत ते कायदे करून त्याच्यावर बंधनही घालता येतात, ते कमी जास्त करता येतात. याला म्हणतात कायदेशीर हक्क. म्हणजे कायदेशीर हक्क कुठले, की जे आपल्याला राज्यघटनेने दिलेले आहेत, कायद्याने दिलेले आहेत, हे सगळे कायदेशीर हक्क. म्हणजे राज्यघटनेने आपल्याला दिलेला हक्क म्हणजे साधारणपणे मतदानाचा हक्क, निवडणूक लढवण्याचा हक्क, अशा अनेक प्रकारचे हक्क आपल्याला कायद्याने दिलेले आहेत. हे सगळ्या हक्कांचं वैशिष्ट्य म्हणजे ते कायद्यामुळे मिळतात आणि कायद्यामुळे ते कमी जास्त होऊ शकतात किंवा बंधने होऊ शकतात किंवा ते त्याचं स्वरूप बदलू शकतं, असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे मूलतः हक्क ही संकल्पना अनादी काळापासून आहे आणि त्याचा ऐतिहासिक सिद्धांत त्याच्याविषयी अनेकसे. नॅचरल राईटची एक थेरी आहे, डिव्हाइन ओरिजिन राईट, म्हणजे दैवी स्वरूपात हक्क आहेत, असं सुद्धा एक थेरी आहे. नंतर काही वेळा हक्क पितृसत्ताक पद्धतीने येतात, काही वेळा हक्क मातृसत्ताक पद्धतीने येतात, काही वेळाला इव्होल्युशनरी उत्क्रांती पद्धतीने हक्क येतात. असे अनेक सिद्धांत या बाबतीत प्रचलित आहेत हक्कांच्या बाबतीमध्ये. मग हे झाले हक्क. काही हक्क असे आहेत की जे सामाजिक कल्याणाविषयीचे सिद्धांत सांगतात, ते त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून समाजाचं कल्याण करणारे असे काही सिद्धांत असतात आणि अशा प्रकारच्या तरतुदी त्याच्यामध्ये केलेल्या असतात. त्यामुळे हक्कांचं उद्दिष्ट कसं आहे, मुळात व्यक्तीचा विकास आणि समाजाचा विकास दोन्ही असतो. म्हणजे हक्क हे मुळातच विकासासाठी आहेत, व्यक्तीचा असेल नाही तर समाजाचा. हक्कांचं उद्दिष्टच मुळात विकास करणे हेच आहे. म्हणजे आता याच्या व्यतिरिक्त आपल्याला असं दिसेल की हक्क ही सगळी स्वातंत्र्याशी संबंधित वगैरे गोष्ट आहे, ते पण कार्ल मार्क्स सुद्धा हक्कांविषयी थोडस सिद्धांत मांडतो. तर कार्ल मार्क्स कसं काय हक्कांविषयी सिद्धांत मांडायला लागला, एक असं लक्षात घ्या की कार्ल मार्क्सच्या मते काय, पहिली गोष्ट की भांडवलशाही समाजामध्ये व्यक्तीला हक्क मिळत नाही. तर ज्या वेळेला साम्यवादी समाजरचना निर्माण होईल त्यावेळेला व्यक्तीला हक्क उपभोगण्यासाठी अनुकूल अशी परिस्थिती निर्माण होईल, असं कार्ल मार्क्सला वाटतं. आणि म्हणून कार्ल मार्क्सचं मत असं आहे की हक्क हे साम्यवादी व्यवस्थेतच जोपासले जातील. आणि मग कार्ल मार्क्सची हक्कांची थिअरी थोडी वेगळी आहे. तो आहे रे नाही रे वर्ग, संघर्ष मिटवणे आणि कामगारांचं राज्य निर्माण करणे आणि मग त्याच्यामध्ये शेवटी हक्क तुमचे प्रस्थापित होतील असं सांगतो. अशा प्रकारे हक्कांचा कार्ल मार्क्सवादी सिद्धांत आहे. म्हणजे हक्कांच्या विषयीचे वेगवेगळे पैलू आपण आता पाहिले. मग मानवी हक्क म्हणजे ह्युमन राईट्स याविषयी पण आता थोडस बघूयात. तर ह्युमन राईट्स ही जी संकल्पना आहे ती युनायटेड नेशन्स म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या स्थापनेनंतर ती आलेली, त्यावेळेला निर्माण झालेली संकल्पना आहे. युएनने मानवी हक्कांची सनद काढली, म्हणजे एक डिक्लेरेशन केलं आणि त्याच्यामध्ये अनेक मानवी हक्क त्यांनी मान्य केले, एक्सप्लेन केले, असं लक्षात ठेवा तुम्ही. आणि मग युएनने सुद्धा हे मान्य केलं आणि त्याच्यासाठी एक नोंदी केल्या, त्याचे आर्टिकल्स घातली. युएनचा जो चार्टर आहे, डिक्लेरेशन ऑफ राईट्सचा चार्टर आहे, त्याच्यामध्ये सगळ्या आर्टिकल्सच्या नोंदी केल्या. त्यात विविध कलम आहेत. या सगळ्यांच्या आधारे त्यांनी काय केलं की या हक्कांची कुठंतरी जागतिक पातळीवरती नोंद करण्यात आली आणि त्याचं खास अशी खबरदारी घेण्याची तयारी केली. आणि मानवी हक्कांचं जतन करण्यासाठी युनायटेड नेशन्स ही तशी ऍक्टिव्ह अशी ऑर्गनायझेशन आहे. कारण जगामध्ये जिथे जिथे कुठं मानवी हक्कांची पायमली होती असं दिसतंय, तिथे तिथे आतापर्यंत युनायटेड नेशन्सनी हस्तक्षेप करून मानवी हक्क राखण्याचा प्रयत्न केलेला असं आपल्याला आढळतं.
म्हणजेच लक्षात घ्या की UN हे सुद्धा एक ॲज इफ गार्डियन असं म्हणतात तसं मानवी हक्काचं झालेलं आहे. आणि आतापर्यंत युएनने त्याचं सगळं पाळलेलं आहे. मानवी हक्कांची पायमल्ली जिथे जिथे झाली तिथे तिथे युएननी काही मदत करण्याचा प्रयत्न केला, काही सप्लाय केले, तिथे फौज सप्लाय केली, शांती सेना पाठवल्या, अशा अनेक गोष्टींच्या आपल्याला नोंदी आढळतात. आणि म्हणून मानवी हक्क ही सुद्धा एक नवीन संकल्पना आहे आणि त्याच्यामध्ये युएनचं योगदान सुद्धा खूप मोठं आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर आज आपण काय काय बघितलं ते बघा थोडक्यामध्ये. आज आपण महत्वाच्या 4 संकल्पना बघितल्या. एक तर स्वातंत्र्य, समता, न्याय आणि हक्क. 4 महत्वाच्या एकमेकांशी संबंधित अशा संकल्पना आपण बघितलेल्या आहेत. ओके, म्हणजे स्वातंत्र्य, समता, न्याय, हक्क हे एकदम बघितलं की एकदम स्वातंत्र्य, समता असं केलं की फरक त्याच्यातले बारकावे कळत नाहीत, पण या सर्व संकल्पना या एकमेकांशी संबंधित अशा आहेत. स्वातंत्र्य आणि समता या परस्पर विरोधी संकल्पना वाटल्या तरी त्या परस्परावलंबी सुद्धा आहेत. कारण काही लेखकांच्या मते समताधिष्ठित आधारित समाजामध्ये स्वातंत्र्य उपभोगता येईल आणि त्या एकमेकांना क्रॉस करत नाही, तर त्या रिलेटेड पण आहेत, परस्पर पूरक पण आहेत. वरवर बघितलं की त्या विरोधी वाटतात तसं नाहीये. न्याय ही संकल्पना सुद्धा सापेक्ष हे बघितलं आपण आणि ती हे लवचिक आहे. मुळात आहे ना, जसं जसं काळ बदलेल तसं तसं न्याय ही संकल्पना बदलते. पूर्वीच्या न्यायाची संकल्पना आता बदललेली दिसते. तो तसाच न्याय आता होईल असं नाही. आता न्यायाची कल्पना बदललेली आहे. जसं न्याय ही डायनॅमिक कन्सेप्ट आहे, म्हणजे बदलती संकल्पना आहे, तसंच या सगळ्या संकल्पना डायनॅमिक आहेत, बदलतात. समाज बदलेल, जग बदलेल तसं या कल्पनांचे अर्थ बदलतात आणि त्या बदलत जातात. ओके, आणि मग हक्क ही संकल्पना सुद्धा डायनॅमिकच आहे, गतिशील आहे. त्याच्यात सुद्धा बदलाबदल होते, चेंज होते. आणि मग एक बघा की ते स्टॅटिक स्थिर अशा संकल्पना नाहीयेत. म्हणजे न्यायावरती अगदी ऑस्टिननी भाष्य केलंय, खूप लेखकांनी भाष्य केलंय, प्लेटोनी केलंय. प्लेटो पासून अगदी इतक्या लेखकांनी न्यायाविषयी सांगितलेलं आहे. प्रत्येकाची संकल्पना वेगळी आहे, पण न्याय म्हणजे काय याच्यावरती त्यांनी विचार केलेले आढळतात आपल्याला. एक लक्षात घ्या असं की या संकल्पना डायनेमिक आहेत, गतिशील आहेत, त्या बदलतात, त्या स्टॅटिक नाहीत, स्थिर नाही आहेत. अजून इथून पुढच्या काळामध्ये जशा काही परिस्थिती निर्माण होतील त्याप्रमाणे याचे इंटरप्रिटेशन बदलतील असं आपल्याला आढळतं. म्हणजे एका न्याय या एकाच कन्सेप्टवरती, न्याय म्हणजे काय एका कन्सेप्टवरती एक PhD पण झालेली आहे. म्हणजे इतक्या याच्यामध्ये बारकावे आहेत. आणि एक लक्षात घे की हे बदलतच जाणार आहे. जग जसं बदलतंय तसं बदलत जाणार. आणि एक याच्या व्यतिरिक्त असं आहे की आता आपण जे बघतो ना वेगवेगळी युद्ध, किंवा आता इस्रायल किंवा पॅलेस्टाईनचं युद्ध आहे, तर इथं जर आपण बघितलं तर मानवी हक्क वगैरे या संकल्पना आपल्याला इथे दिसतात. कशा पायाखाली तुडवलं, पायमल्ली होते याची, सगळ्यांनी आवाज उठवला पाहिजे. याचं जागतिक महत्व सुद्धा या संकल्पनांचं आहे. की जी पॅलेस्टाईन इस्रायल मधली युद्ध आहेत ते कशावरून वाद आहेत, कशावरून ते हक्क बजवायला बघतात, हे बघितलं की या संकल्पनांचं इंटरप्रिटेशन कळतं. या संकल्पनांची आपल्याला ऍप्लिकेशन्स उपयोजन पण कळतं. आणि मग असं दिसतं की मानवी हक्क तर पायदळी तुडवले गेलेत, तिथे बेचिराग झालेत सगळी लोक, अनेक लोकांचे आपल्याला दिसतं की मृत्यू झालेले आहेत. त्याच्यामुळं हे ज्या कल्पना आहेत या आपण नुसते थिओरिटिकल न बघता आता जगामध्ये जे काय चाललंय तिथं कुठे या संकल्पना आपल्याला उपयोजन करता येतं का त्याचं, असा पण विचार आपण केला पाहिजे. ओके, म्हणजे तुम्ही एक बघा की हा जो आपला पेपर आहे तो जरी थिअरीचा असला तरी त्याचं व्यवहारिक उपयोजन
कसं करायचं याच्यावरती थोडासा आपल्याला विचार करायला लागतो. लक्षात येते. म्हणजे आता मध्यंतरी बघा, ह्यानी रशियाचे हल्ले झाले, हे जे चाललेलं आहे तर कुठंतरी न्याय दिसतो का? दिसतात का? काय दिसतंय? स्वातंत्र्य दिसतंय का? काही नाही. वास्तविक रशियाने त्याच्यावर हल्ला केला, ऍक्च्युली त्याचा तो स्वतंत्र झालेला देश होता. दुसऱ्याचं स्वातंत्र्य हिरावून घेणं हे इथं अपेक्षित नाहीये. तर तुम्ही या बारीक सारीक घटनांकडे जर बघितलं तर आज आपण काय शिकलो ते तुमच्या लक्षात येईल. तर आता स्वातंत्र्यामध्ये मग अनेक प्रकारची धार्मिक स्वातंत्र्य येईल, हे होईल ते. तर प्रत्येक धर्माने कसा हक्क बजावलाय तिथे, प्रत्येक धर्माची कशी तिथे हे चाललंय, रस्सीखेच चालली आहे, कॉम्पिटिशन, अशा अनेक गोष्टी तिथे आपल्याला अभ्यासता येतात. तर आता आज आपण या ज्या 4 संकल्पना बघितल्या, तर या पेपरचा पुढचा जो भाग आहे तो आपण पुढच्या लेक्चरला बघूया. तोपर्यंत थँक्यू.